विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात नवं सरकार स्थापन झालं, मात्र ईव्हीएम विरोधातली तक्रार काही कमी होत नाहीये। ईव्हीएममुळेच महायुती सरकार सत्तेत आल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जातोय। त्यात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ईव्हीएम विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे। त्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा प्रकाश झोतात आलाय। ईव्हीएम विरोधात रणशिंग, पृथ्वीराज चव्हाणांची न्यायालयात धाव, उत्तम जानकर करणार दिल्लीत आंदोलन। राज्यात विधानसभेच्या निकालानंतर ईव्हीएम बाबत विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या। विरोधकांनी आपली विरोधाची धार टोकदार करत अनेक ठिकाणी आंदोलनं केली। न्यायालयात अनेकांनी याचिकाही दाखल केल्या। न्यायालयाने मात्र ईव्हीएम विरोधातली याचिका फेटाळत विरोधकांना मोठी चपराक लगावली। हळूहळू कमी होणारा हा विरोधाचा सूर आता पुन्हा एकदा तीव्र होताना दिसतोय। कारण कराड दक्षिण मतदारसंघातून विजयी झालेले भाजप उमेदवार अतुल भोसले यांच्या आमदारकीला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलंय। यावेळी त्यांनी ईव्हीएमच्या पारदर्शकपणावर अनेक सवाल उपस्थित केलेत। पृथ्वीराज चव्हाणांनी कराड विधानसभेमध्ये झालेल्या पराभवाबद्दल याचिका दाखल केली। निकालाच्या दिवशी ईव्हीएमच्या बॅटरी जास्त चार्ज असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत अनेक गोष्टी चुकीच्या होत्या असं चव्हाण म्हणतायत। विजयी उमेदवाराची आमदारकी रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेत केली आहे। तर माळशिरस तालुक्यातल्या मार्कडवाडीनंतर आमदार उत्तम जानकर यांचं गाव असलेल्या धानोरीमधल्या मतदारांनी सुद्धा मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली आहे। या प्रकरणी जानकर दिल्ली इथं 23 जानेवारीला मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर जंतर मंतरवर ईव्हीएम विरोधात सत्याग्रह आंदोलन करणार आहेत। निवडणूक आयोगासमोर मांडून आमच्या गावामध्ये इलेक्शन कमिशननं आमच्या गावामधली मतं गेली कुठं हे बॅलेट पेपरवर दाखवू द्या किंवा त्या व्हीव्हीपॅट मधून चिठ्ठी बाहेर काढून दाखवू द्या, अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केलेला आहे। काल धानोरे गावामधला हा उठाव हा निवडणूक आयोगाला आणि या व्यवस्थेला इशारा देणार आहे। आपल्या स्वच्छ आणि वादविवाद नसलेल्या प्रतिमेसाठी ओळखले जाणारे पृथ्वीराज चव्हाण आता ईव्हीएमच्या विरोधात मैदानात उतरलेत। निवडणूक प्रक्रिया मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात झाल्या नाही असा आरोप त्यांनी केला। याआधी ईव्हीएम विरोधातली याचिका न्यायालयात फार टिकाव धरू शकल्या नाही। आता चव्हाणांच्या या याचिकेची कशी दखल घेतली जाते आणि काही ठोस निकाल येतो का हे पाहावं लागेल। सचिन कसबेसह उर्वशी खोना, झी 24 तास।